नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव तालुक्यातील बाभुलवाडी येथील टाटा सौर प्लांटमध्ये चोरी करणारे सर्व गुन्हेगार जेरबंद करण्यात आले. नांदगाव पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका बाभुलवाडी येथील सौर प्लांटमधील 1400 मीटर कॉपर वायर 60,000 रुपये किमतीची संशयित चोरट्यांनी चोरी केली होती. नांदगाव पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा देखील दाखल होता. नांदगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अज्ञात चोरट्याचा व चोरीस गेलेल्या कॉपर वायरचा शोध बारकाईने व कसोशीने प्रयत्न करत जयेश वाल्मिक गोडळकर राहणार बाभुलवाडी नांदगाव याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे अन्य साथीदार विशाल राजेंद्र सुरसे राहणार साकुरा अजहर सलीम शेख नांदगाव या 3 आरोपींना ताब्यात घेत अटक करण्यात आली असून संशयित आरोपी जयेश गोडळकर याने दिनांक 7 जून 2025 रोजी त्याच्यासोबत सौर प्लांट कामावर असलेला त्याचा मित्र विशाल राजेंद्र सुरसे याच्या मदतीने रात्री 9 वाजेच्या सुमारास कॉपर वायर चोरी करून बारदानाच्या गोणीत भरून मोटरसायकलवर टाकून नांदगाव येथील भंगार खरेदी करणारा आरोपी अजहर सलीम शेख भंगारवाला याला विक्री केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून 2 पंचसमक्ष दुकानात झडती घेतली असता चोरी गेलेल्या मालापैकी 25,000 रुपये किमतीची टाटा सोलर प्लांटची कॉपर धातूची केबल एकूण अंदाजे 600 मीटर वायर मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली आहे. या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला असून अजून किती ठिकाणी अशा चोऱ्या केल्या आहे याचा तपास नांदगाव पोलीस करीत आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजबरी सिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, प्रवीण मोरे, केशव सूर्यवंशी, महेंद्र खामकर, विष्णू तवार, सागर बोरसे यांनी ही कामगिरी बजावली आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.